सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांचे चापोली गटातील नागरिकांना आवाहन. रंजना भालचंद्र चाटे व पंचायत गणाचे उमेदवार गजानन होनराव व सुप्रिया हाके यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन. चापोली जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराला वेग आला असून नायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॉर्नर बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चापोली गटाच्या उमेदवार रंजनाताई भालचंद्र चाटे यांच्या प्रचारार्थ नायगाव येथील राम मंदिर परिसरात कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीस नामदार बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करत पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना नामदार बाबासाहेब पाटील यांनी चापोली गटाच्या उमेदवार रंजनाताई चाटे, पंचायत समिती गणाचे उमेदवार गजानन होनराव तसंच अजनसोंडा बुद्रुक गणातील उमेदवार सुप्रिया हाके यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. सर्वप्रथम मी दादाला या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. 7 तारखेला आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान करायचे आहे. आपण उमेदवार हे समाजातले जाणकार, समाजातले जे काही प्रश्न माहीत आहेत, सतत तुम्हाला उपलब्ध होणारे अशा प्रकारचा अभ्यास करून आम्ही उमेदवार दिलेला आहे. जिल्हा परिषद या भागातली चापोलीची आपली ओबीसी महिला असल्यामुळे आणि आमचे प्राचार्य आमचे धनंजय चाटे सर वाडकर, आपण या ठिकाणी त्यांना विनंती केली की आम्हाला अशा प्रकारचा सक्षम उमेदवार पाहिजे, क्वालिफाईड पाहिजे आणि प्रश्नाची जाण असणारा पाहिजे. अगोदर मी चाटे परिवाराचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला महिलाच्यासाठी परवानगी सरोजिनीताई चाटेचं नाव दिलं आणि संमती दिली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. दुसरे आमचे उमेदवार पंचायत समितीचे गजानन होनराव, रस्त्यावर सापडणारा कार्यकर्ता, सगळ्याच्या मदतीला धावून येणारा कार्यकर्ता म्हणून अशी गजाननची ओळख आहे. असे उमेदवार तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. चापोलीकरांचं आणि आनंदवाडी नायगावचं नातं काही फार वेगळं नाही. मी सांगणं म्हणजे चंद्राला कंदिलाच्या प्रकाशानं दाखवल्यासारखं. ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, तुमचं मतदान विकासाची दारं खुलं करणार आहे आणि आपल्या भागामध्ये विकास आणण्यासाठी आम्हाला हातभार लावा. आपल्या हातात सरकार आहे, मी सरकारमध्ये आहे आणि चांगले 2 पोर आम्हाला भेटलेले आहेत. तिकडे देखील आम्हाला हाके डॉक्टर मॅडम भेटलेले आहेत. म्हणून जिल्हा परिषद आपली आली. येणार तर 100% आहे, पण आता किती मतांना द्यायचे ते आपल्याला बघायचे आहे. आणि आनंदवाडीकरांचा आणि चाटे गुरुजींचा संबंध खूप वेगळे आहेत. अनेक लोकांना इथे नोकऱ्याची त्यांनी संधी दिली, म्हणून आपल्याला या निमित्तानं दादा आपल्यामध्ये नाहीत, चाटे दादा नाहीत आणि अजितदादा नाहीत. अजितदादाला खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर मतदान देऊन या गावच्या लोकांनी श्रद्धांजली अर्पित करावं. बाकीची जबाबदारी माझ्यावर राहील अशा प्रकारची विनंती करतो. आपलं चिन्ह घड्याळ, मागील वर्षी विधानसभेला मतदान केलेच आहे. हे काही नवीन सांगायचं नाही. 2 मतदान करायचे आपल्याला. कुणाच्याही भूतापाला बळी पडायचं नाही. कामाचे लोक आहेत, वेळेवर भेटणारे गजू आणि गुरुजी चापोलीतच राहणार आहेत, कधी उपलब्ध होणार आहेत आणि मी बी कधी उपलब्ध होता. कधी फोन लावा, मी नाही तर इकडे वाडकर तयार आहे चाकूरला. या कॉर्नर बैठकीला नायगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा देत विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.